नगरपालिका बाजार समितीच्या निवडणुकीनंतर बार्शी तालुक्यात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत भाजपच्या माध्यमातून विकासरत्न राजाभाऊ राऊत विजयाची हॅट्रिक करणार। 4 वेळा ग्रामीण भागात राजाभाऊंच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त। ग्रामीण जनतेने 4 वेळा दिली पंचायत समिती राजाभाऊ राऊत यांच्या ताब्यात। यावेळेस शेतकरी पुत्र शेतकऱ्यांचे कैवारी राजाभाऊ राऊत यांना ग्रामीण जनतेचे पाठबळ मिळणार। नमस्कार, मी नीता देव, आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल। शेतकरी पुत्र आणि शेतकऱ्यांचे कैवारी राजाभाऊ राऊत म्हणजे कार्य सातत्यातून घेतलेली कार्य भरारी आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजाभाऊ राऊत यांना कार्यसम्राट आमदार असं संबोधलं होतं। त्याचप्रमाणे जाहीर सभेत त्यांचा बेरर चेक म्हणून उल्लेख केलेला होता। तालुक्याला 4000 कोटींचा विकास निधी मिळवून देत शहर आणि ग्रामीण भागात अनेक विकास कामे साकारणाऱ्या राजाभाऊ राऊत यांनी ग्रामीण भागातील जनतेचा अढळ विश्वास संपादन करत ग्रामीण मनांवर अधिराज्य गाजवले आहे। दिवसाची सुरुवात ग्रामदैवत श्री भगवंताच्या दर्शनाने आणि नववर्षाची सुरुवात रक्तदानाने करणारे राजाभाऊ राऊत हे समाजकारणाचा वसा आणि वारसा असणारे नेतृत्व आहे। बार्शी तालुक्यात शेतकऱ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी राजाभाऊ राऊत सर्व आघाड्यांवर प्रयत्न करत आहेत। बार्शी तालुका उपसा सिंचन योजनेला त्यांनी 750 कोटी रुपयांचा विकास निधी शासन दरबारी पाठपुरावा करून मंजूर करून घेतला आहे। आता ही योजना पूर्णपणे अंमलात आल्यानंतर शेतकऱ्यांचा भाग्योदय होणार आहे। शेतकरी राजा सुखी झाला तरच त्याचे अर्थकारण सुधारणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या विकासाचा ध्यास राजाभाऊंनी घेतला आहे। राजाभाऊ राऊत हे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला आलेले आणि वाढलेले नेते आहेत। त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांच्या सुखदुःखांची जाणीव आहे। तालुक्यातील अधिकाधिक जमीन सिंचनाखाली ओलिताखाली आणण्याचं त्यांचं स्वप्न आहे। त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांशी त्यांची नाळ जोडली गेली आहे। ग्रामीण भागातील लोकांना राजाभाऊ हे आपलेसे वाटणारे नेतृत्व आहे। त्यामुळेच ग्रामीण जनतेने त्यांच्यावर 4 वेळा विश्वास ठेवत पंचायत समिती सोपवली आहे। पंचायत समितीच्या माध्यमातून तालुक्यातील अनेक चांगल्या कार्यकर्त्यांना काम करायची संधी देत शेतकऱ्यांची अनेक कामे राजाभाऊ राऊत यांच्या कार्यकाळात झालेली आहेत। त्यामुळेच ही पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची निवडणूक सुद्धा राजाभाऊ राऊत यांच्या नेतृत्वावर प्रेम करणाऱ्या जनतेने मनावर घेतली आहे। राज्यामध्ये महायुतीचे सरकार आहे। भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राजाभाऊ राऊत यांचे पाठीराखे आणि आधारस्तंभ आहेत। त्यामुळेच यंदा सुद्धा नवा विक्रम नवा इतिहास घडणार आहे। राजाभाऊ राऊत यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने जिल्हा परिषदेच्या 6 आणि पंचायत समितीच्या 12 जागांवर कर्तबगार आणि सुयोग्य उमेदवार उभे केले आहेत। विकासाची घोडदौड अशी सुरू राहील आणि 5व्या वेळेस राजाभाऊ राऊत यांच्या नेतृत्व वक्तृत्व आणि कर्तृत्व यांचा पुन्हा एकदा ठसा उमटेल यात शंकाच नाही। त्यामुळे ही निवडणूक म्हणजे पाऊल हरित क्रांतीचे, पाऊल उद्योग क्रांतीचे।